नाशिकमधल्या 202 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुळा उडणार आहे। येत्या एप्रिल अखेर सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या इगतपुरीमधल्या सर्वाधिक 65 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे, तर निफाड आणि बागलाणमधल्या 32 आणि 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे। खासगी विकासकांनी म्हाडाचे 300 कोटी रुपये थकवलेत। इमारतींचा पुनर्विकास सुरू असताना रहिवाशांना संक्रमण शिबिरात भाडे तत्वावर जागा दिली जाते, त्याचं भाडं म्हाडाकडून वसूल केलं जाते। मात्र 14 विकासकांनी म्हाडाचे 8 वर्षात 292 कोटी 38 लाख रुपये थकवले। केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार राज्यामध्ये फेरीवाल्यांचं सर्वेक्षण सुरू आहे। राज्यातल्या 423 महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये या धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे। मात्र आतापर्यंत केवळ 4,35,586 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली। बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी आता जन्म मृत्यू प्रमाणपत्राबाबतचे नियम अधिक कठोर करण्यात आले। ज्यांचा जन्म अथवा मृत्यू होऊन 1 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल आणि त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्र पाहिजे असतील तर त्यासाठी सबळ पुरावे द्यावे लागणार आहेत। पुरावे नसतील अशा अर्जदारांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई केली जाणार। अखेर अमरावती विमानतळाला उद्घाटनाचा मुहूर्त सापडला। 31 मार्चला पहिलं प्रवासी विमान अमरावती विमानतळावरून झेप घेणार आहे। सुरक्षेसाठी आवश्यक PAPI प्रणाली सज्ज आहे अशी घोषणा अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। सोलापूरमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MRI मशीन तातडीने सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केली। या हॉस्पिटलमधलं MRI मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त सांगलीतल्या शिराळ्यामध्ये भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची 7,000 स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली। रांगोळीकार सुनील कुंभार यांनी 1.5 टन रांगोळीचा वापर करून संभाजी महाराज आणि सिंहाचं साहसी दृश्य रेखाटले। 35 तासात आणि 18 रंगाचा वापर करत ही भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली। 16 मार्चपर्यंत रांगोळी पाहण्यासाठी खुली असणार आहे। वाशिममधल्या भटुमरा गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ केला। जिल्हा प्रशासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जलतारा प्रकल्प राबवण्यात येतो। या प्रकल्पाअंतर्गत गावकऱ्यांनी 2000 जलतारा खड्डे खोदण्याचा निर्धार केला। जळगावच्या पाचोरामधल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न सुटलाय। पोलीस कर्मचाऱ्यांचं घर बांधण्यासाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। तसंच गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन देखील करण्यात आलं। वाशिममधल्या मालेगावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं नवतेजस्विनी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। या प्रदर्शनात 7 लाखांची आर्थिक उलाढाल झाली। महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवतेजस्विनी महोत्सवाचं आयोजन केलं। बदलापूरमधल्या कात्रप परिसरात शेकडो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला। प्रशासनाने संपादित केलेल्या जमिनीवर आरक्षण न टाकता ते कात्रप परिसरातल्या स्वानंद अर्णव या इमारतीवर टाकलं होतं। याबाबत झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली। बेवारस वाहनांची मुंबई महापालिकेकडून विल्हेवाट लावली जाणार आहे। माटुंग्यामध्ये पोलिसांनी धडक कारवाई केली। बेवारस वाहनांमुळे धोका निर्माण होतो। काही ठिकाणी गाड्यांमध्ये गैरप्रकार चालत असल्याचं उघड झाल्यानं कारवाई होती। जालना जिल्ह्यामध्ये हरभरा, सोंगणी आणि मळणीची कामं अंतिम टप्प्यात आली। यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला मोठी पसंती दिली। मात्र पाण्याअभावी एकरी उत्पादनात शेतकऱ्यांना फटका बसतो। जालना जिल्ह्यातल्या वाढत्या उन्हाचा तडाखा मोसंबी फळांना बसतो। मोसंबी बागेला पाणी देण्यासाठी मोसंबी बागांचा तोडलेला पाणीपुरवठा शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू केला। मात्र दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असल्यानं मोसंबी सुकते, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। पंढरपूरमध्ये कलिंगड टरबूजाची आवक वाढली आहे। पंढरपूरमध्ये जवळपास 70 टन फळं विविध भागातून विक्रीला आले। या फळांना मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळतं। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यामध्ये बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला। चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला 300 रुपये दर मिळाला। द्राक्षांचं उत्पादन घटल्यानं बेदाण्याच्या उत्पादनावर परिणाम झाला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। कांद्याचे दर 3000 रुपयांवरून 1500 रुपयांवर आले। उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले।
नाशिकच्या येवल्यातल्या काटेम गावामध्ये एका IT इंजिनियर शेतकऱ्यानं मिश्र पीक पद्धतीनं लागवड केली। या शेतकऱ्यानं 1 एकर शेतामध्ये टरबूज आणि मिरची या पिकाची मिश्र पद्धतीनं लागवड केली। या मिश्र पीक पद्धतीच्या शेतीतून शेतकऱ्याला लाखोंचा नफा मिळतो। जुन्नरच्या हिवरे गावातल्या शेतकरी वैभव पाटील यांनी आपल्या शेतात तोंडल्याची लागवड केली। यातून वैभव पाटील यांना लाखो रुपयांचा नफा होतो। तसंच सध्या तोंडलीला चांगला बाजारभाव मिळतो। नाशिकच्या निफाडमधल्या चाटोरी गावात बिबट्या आढळून आला। या बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीसच राज्यात असुरक्षित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। गेल्या 3 वर्षात पोलिसांवर तब्बल 2410 हल्ले झालेत। मुंबई आणि ठाण्यामध्ये पोलिसांवर सर्वाधिक हल्ले झाल्याचं समोर आले। पोलिसांवरच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनेमुळे त्यांना स्वतःचं संरक्षण करण्याची वेळ आली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे 100 दूध संस्था दिवाळखोरीत निघणार आहेत। मार्च नंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे। दूध संकलन नाही, मतदार याद्या तयार नाहीत यासह अन्य कारणावरून या संस्था उपनिबंधक कार्यालयात दिवाळखोरीत काढण्याची शक्यता आहे। अहिल्यानगरमधल्या राहता शहरात बिबट्याने दूध डेअरीत धुडगूस घातला। या बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत चित्रित झालाय। बिबट्यानं दूध डेअरीमध्ये घुसून तोडफोड केली, त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती। जगातल्या 20 पैकी 13 सर्वाधिक प्रदूषित शहरं भारतात असल्याचं स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या अहवालात स्पष्ट झालं। 2024 मध्ये भारत जगातल्या 5व्या क्रमांकावरचं प्रदूषित देश ठरला, तर दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानीचं शहर ठरलं। बदलापूरमधल्या कासगावमध्ये एका ओढ्यावर लाखो रुपये खर्चून पूल बांधण्यात आला। या पुलाच्या दोन्ही बाजूला कुठलीही शेती किंवा लोकवस्ती नाहीये, त्यामुळे शासनाचा हा पूल नेमका कशासाठी बांधला असा प्रश्न मनसेने उपस्थित केला। तसंच या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी केली। भिवंडीतल्या मराडेपाडा ते औलवटे फाटा रस्त्याजवळ असलेलं गवत काढण्याची मागणी केली जाते। या गवतामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। तसंच गवतामुळे रस्ता दिसत नसल्यानं अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली। पुणे शहराचा पाणी पुरवठा अजूनही विस्कळीत आहे। पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलंय। शहरातल्या विविध भागात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले। पालिका मात्र नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करते। वाशिममधल्या 195 गावात 210 विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे। जिल्ह्यातल्या भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटल्यानं भीषण पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विहिरी अधिग्रहण करण्याचं प्रस्तावित आहे। जळगावातल्या कुऱ्हाड गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। गावामध्ये 15 दिवसांपासून पाणी नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। तसंच गावात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला। अमरावतीमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बुद्धगया इथले बौद्ध विहार मुक्त करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं। जालना महानगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, पाणी पुरवठा सुरळीत करा, स्वच्छता नियमित करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। यवतमाळच्या दिग्रसमधल्या नागरिकांनी नगर परिषदेवर घागर मोर्चा काढला। भीषण पाणी टंचाईमुळे नागरिक नगर परिषदेविरोधात आक्रमक झाले। तसंच पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। वर्ध्यामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली। या चोरट्यांकडून 4 दुचाकी जप्त केल्यात। सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरट्यांवर कारवाई केली। परभणीतल्या कातनेश्वर गावामध्ये महागड्या कारमधून गायी आणि वासराची चोरी झाली। ही घटना देखील सीसीटीव्हीत चित्रित झाली। जनावरांना बेशुद्ध करून जनावरांची चोरी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। त्याचबरोबर चोरट्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूरमध्ये दुचाकी चोरट्याला पोलिसांनी अटक केली। यावेळी आरोपीकडून 3 चोरीच्या दुचाकी आणि 3 मोबाईल असा 2,65,000चा मुद्देमाल जप्त केला। पिंपरीमध्ये सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। इन्स्टंट पे, एअरपे, स्पाइस मनी यासारख्या फिनटेक कंपन्यांचा वापर करून सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली। ऑनलाईन ट्रेडिंगचं सांगून 2,80,000 रुपयांची फसवणूक केली होती।
रत्नागिरीतल्या मत्स्य व्यवसाय खातं आता ॲक्शन मोडवर आले। समुद्रामध्ये मध्यरात्री LED लाईट वापरणाऱ्या बोटींवर कारवाई केली। यावेळी बोट जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली। ठाणे महानगरपालिकेनं प्लास्टिकच्या विरोधात कारवाई केली। यावेळी 1000 दुकानांची तपासणी करण्यात आली। यामध्ये 78 किलो प्लास्टिक जप्त केले तर 27,000 रुपयांचा दंड वसूल केला। वर्ध्यामध्ये अवैध गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली। रामनगर पोलिसांनी दारूच्या वाहतुकी प्रकरणी कारवाई केली। या कारवाईत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। भंडाऱ्यातल्या तुमसर गुन्हे शाखेने गांजा प्रकरणी कारवाई केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी 6 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली। पुण्यामध्ये थकबाकी न भरणाऱ्या एका सोसायटीवर महापालिकेने कारवाई केली। या कारवाईमध्ये एकूण 128 मिळकतींना मिळकत कर विभागाने टाळ ठोकले। या संस्थेकडे 345 कोटी रुपयांची थकबाकी आहे। यवतमाळच्या दिग्रसमधल्या पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदार एसीबीच्या जाळ्यात अडकलेत। 5,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। एका अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत आणि कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने कारवाई केली।